मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। हरिः हरे हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरे पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। अष्टसिद्धि के दाता, अष्टसिद्धि के नवनिधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विदाता, दुखियों के तुम भाग्य विदाता। सिया राम के काज सवारे, सिया राम के काज सवारे, मेरा करो उद्धार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। अनंत कोट ब्रह्मांड नायक, अखिल गुण निधान भक्तवत्सल, अकारण कारण करुणा वरुणालय, सीता माता प्राणवल्लभ भगवान प्रभू रामरायाच्या चरणारविंदी व्यासगादीवरून मनोभावे प्रणिपात करून विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल साधू संतांच्या चरणारविंदी व्यासपीठावरून मनोभावे प्रणिपात करून कथाश्रवणासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या चरणारविंदी व्यासपीठावरून मनोभावे नमस्कार करून आपल्या या पंचदिनी कीर्तन महोत्सव व श्रीराम कथेच्या प्रथम दिवसाच्या सत्रामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत। वास्तविक फार दूर आलोत बरं आपण, म्हणजे आपण आपल्या परिसरापासून जवळजवळ 2000 किलोमीटरच्या अंतरावरती आहोत। काहीतरी माझ्याकडे हवा पाहिजे बघा मला, नाहीतर माझा चेहरा पूर्ण होऊन जाईल गंधाने। काय करता येईल बघा। हां, काय करता येईल ते बघा थोडं।
एखादा फॅन असला तर लावा. चला, हॅलो. आपण फार मोठे भाग्यवान आहेत महाराज. आपण अशा कालामध्ये या क्षेत्रामध्ये आहोत, या धामामध्ये आहोत. एक ज्याला शास्त्रामध्ये त्या ठिकाणी मलमास म्हणून करता संबोधल्या जातं किंवा अधिक मास असं म्हटलं जातं, आणि थोडंसं गावठी भाषेमध्ये बोलायचं झालं तर ज्याला धोंड्याचा महिना म्हणून करता संबोधल्या जातं. अशा श्री क्षेत्र अयोध्येमध्ये अधिकाच्या या सुंदर अशा पर्व कालावरती आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहेत. वास्तविक दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी आपण भाग्यवान आहोत की या भूमीमध्ये आपले वाडवडील त्या ठिकाणी आले असतील, कोणी येऊन गेले असतील, कोणाचे वडील आले असतील, कोणाचे आजोबा, कोणाचे पणजोबा कधीतरी येऊन गेले असतील, पण जे भाग्य त्यांच्या नशिबी होतं ते भाग्य आपणाला प्राप्त झालेलं आहे. काय ते जेव्हा इथं आले होते त्यावेळेस रामप्रभू टेंटमध्ये होते बरं. परंतु आपण एवढे मोठे भाग्यवान आहेत की रामललाची त्या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना झाल्याच्या नंतर कितीतरी लाख लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्याच्या नंतर महाराज आपण भगवंताचं त्या ठिकाणी साक्षात साकार स्वरूपाचं दर्शन घ्यायला योग्य झालेलो आहेत, म्हणजे त्यांच्या आहुतीमुळे असं. आणि त्यालाच अनुलक्षून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गेली जवळजवळ 4 वर्ष पूर्ण करून 5वं वर्ष आहे आपलं. हे 4 वर्षे आपण आपल्या परिसरामध्ये कार्यक्रम केले, त्यामुळे ते थोडेसे सुखकर वाटले. परंतु या वर्षीचा आपला कार्यक्रम हा थोडासा दूर असल्यामुळे प्रवास वेळेमध्ये इथं पोहोचणं, सर्वच गोष्टीचा विचार करून बराचसा त्रास सर्वांनाच झालेला आहे. म्हणजे तुम्हालाच झाला आहे असं नाही, तो आम्हाला सुद्धा झाला आहे, शब्द लक्षात घ्या. वास्तविक रात्री इथे जवळजवळ आल्याच्या नंतर खैर झाली आहे, परमात्म्याने वाचवलं आहे. आमच्या गाडीचा म्हणजे जर लक्ष नसतं तर मग थोडं जास्त लागलं असतं, लागलं आहे आताही थोडं, परंतु तेवढं नाही. अगोदरच 1-1.5-2 महिन्यापूर्वी माझा मोठा ॲक्सिडेंट होऊन गेलेला आहे, आणि जिथं त्यावेळेस लागलेलं आहे तिथंच आताही आज सकाळी थोडंसं ते झोप लागली, काय म्हणायचं त्यांना तरी. प्रत्येक गाडीला 2-2 ड्रायव्हर आहेत, ते एकटेच आहेत महाराज, तिथून इथपर्यंत आलेत. ऐका, कोणीच त्यांना मदतीला नाही. सकाळी थोडासा डोळा लागला ना, आमची गाडी नेमकी ट्रकवर जाऊन आदळली, पण ती चालती ट्रक होती, त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे जेवढा त्याचा प्रभाव व्हायला पाहिजे होता तेवढा प्रभाव त्या अपघाताचा झाला नाही. जर समोरनं जर तसं वाहन आलेलं असतं तर मग थोडंसं बऱ्यापैकी त्या ठिकाणी लागलं असतं. पण असो, रामरायाची कृपा आहे. म्हणजे तुम्हालाच त्रास झाला आहे असं नाही, सर्वांनाच त्रास झालेला आहे. त्रास घेऊनच आपण इथपर्यंत आलेलो आहोत. पण आता 1-2-4 दिवस कुठे जायचं नाही, फिरायचं नाही, फक्त रामप्रभूचं दर्शन, शरयू मातेचं दर्शन, हनुमंतरायाचं दर्शन, इतर जे इथले जे काही दर्शनीय स्थळं आहेत तिथलं दर्शन घेणे, 2-4 दिवस पुढचे, एवढंच आहे. चला असो, आदरणीय आपल्या सर्वांचेच लाडके गणेश महाराज गेली जवळजवळ 4 वर्षे फार चांगल्या पद्धतीने कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला. हे 5वं वर्ष आहे. गेल्या वर्षी मुक्ताईनगरचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर बहुतांश मंडळीचा त्या ठिकाणी आग्रह होता की आपण अयोध्येला त्या ठिकाणी कार्यक्रम करूया पुढच्या वर्षी. मी नको म्हणत होतो, मायबाप त्यावेळेसच म्हणत होतो नको, फार लांब आहे. पण नाही, बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की करू, काय होईल ते होईल. आता काय होईल ते बघितलं आपण येताना, काय होतंय, किती त्रास होतो, काय होतंय. चला असो, त्रास घेऊन आलेलो आहेत. मग इथला हा पर्व काळावरचा त्या ठिकाणी असणारा वेळ आपण भगवत काहीतरी गप्पा मारण्यापेक्षा असं निवांत बसल्यावर, आता आपण जेवढी मंडळी इथं जमलेलो आहेत ही मंडळी फक्त भगवत चिंतनच श्रवण करणार आहेत, पण जी इथं नाही आहेत, जी खाली बसलेली आहेत, ते गप्पाच मारत असणार आहेत. बरोबर आहे की नाही? काहीतरी तुझं कसं चाललंय आणि माझं कसं झालंय, ह्याचं कसं आहे आणि त्याचं कसं आहे. मग असं काहीतरी अवांतर बोलण्यापेक्षा आपला हा काल भगवत चिंतनामध्ये जावा, या उदात्त हेतूने आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या कथेचं त्या ठिकाणी चिंतन पाहतोय. गेल्या वर्षी आपण मुक्ताईनगरला आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेलं वाङ्मय, ज्याला ताटीचे अभंग म्हणतात, त्या अभंगाचं चिंतन आपण त्या ठिकाणी पाहिलं. यावर्षी आपण भगवान प्रभू रामचंद्राच्या पावन पवित्र अशा दरबारामध्ये आहोत. मग दुसरं काहीतरी चिंतन करण्यापेक्षा
जीवाला पवित्र पावन करणारी अशी भगवान प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी चरित्रगाथा, ज्याला रामकथा असं म्हणतात, त्या रामकथेचं चिंतन करण्याचा त्या ठिकाणी एक अंतःकरणातला मानस. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. काय असतं, ज्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या क्षेत्राच्या देवाचं महत्त्व असतं, देवतेचं महत्त्व असतं. शब्द लक्षात घ्या. मग अयोध्ये तसं तर देव सर्वत्र सर्व समान आहे. ते तुळशीदासजी महाराजच वर्णन करतात. हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेमते प्रकट हुई मैं जाना. हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेमते प्रगट हुई मैं जाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जय जय राम. हरि व्यापक सर्वत्र समाना. हरी व्यापक आहे सर्वत्र आणि समान आहे. कसा व्यापक आहे? समान आहे. सर्वत्र कसं आहे? समान स्वरूपात. ऐका, मी सतत म्हणत असतो, आपण धर्ममंडपात आहेत म्हणून देव इथे ज्या स्वरूपात आहे तो दारूच्या दुकानात नाही असं नाही. तो तिथंही, इथं जसा आहे तो तिथेही तसाच आहे. शब्द लक्षात. नाहीतर मग देवावरती एक दोष लागतो, त्याला देश परिच्छेद नावाचा दोष म्हणतात. ऐका, इथं वेगळं स्वरूप आणि दुसरीकडे वेगळं स्वरूप असं नाही. पण तरीही प्रत्येक क्षेत्राचं महात्म्य असं आहे की त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या देवतेचा प्रादुर्भाव जास्त आपणाला त्या ठिकाणी जाणवतो. मग आपण अयोध्येमध्ये आहोत, मग इथे दुसरं काहीतरी चिंतन करण्यापेक्षा रामप्रभूचं चरित्र त्या ठिकाणी चिंतनात घ्यावं, हा एक शुद्ध हेतू. आणि तोच विचारामध्ये घेऊन आपण रामकथेचं चिंतन पाहणार आहोत. वास्तविक रामायण किती आहे? रामायणाचं चिंतन करत असताना रामरक्षेमध्ये अगदी सुरुवातीला प्रारंभी बुधकोशिक ऋषींनी पहिल्या श्लोकात रामायणाचा विचार सांगितलाय. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एकेकम अक्षरम पोसा महापातक नाशनम. ऐका, रामकथा किती आहे? शतकोटी अपार, 100 कोटी त्या ठिकाणी रामायण आहे. मग 4 दिवसात सर्व रामकथा सांगता येईल का? सांगता येणार नाही. पण सांगताच येणार नाही असं नाही. रामकथा 5 मिनिटात सुद्धा सांगून होते. अधो राम तपोवनादि गमनम, हत्वा मृग कांचनम, वैदेही हरणम जटायु मरणम, सुग्रीव संभाषणम, वाली निर्दलनम समुद्रतरणम, लंकापुरी दाहनम, पश्चाद रावण कुंभकर्ण हननम, यतद्धि रामायणम. झालं बघा, पूर्ण रामायण झालं बरं या एका श्लोकामध्ये. म्हणजे सांगायचं म्हटल्यावर 2 मिनिटातही होतं, आणि विस्तार करायचा म्हटलं तर मग हजारो वर्ष सुद्धा पुरत नाहीत, अपूर्ण आहेत. पण तरीही आपल्या हातात जेवढा वेळ आहे, नियोजित वेळ, तेवढ्या वेळात आज थोडासा उशीर झालाय. पहिला दिवस आहे, सर्वच कार्यक्रमाला उशीर झालाय. 5 अध्याय घेतले वाटतं तुम्ही. कमालच केली महाराज तुम्ही. कारण सप्ताहामध्ये सुद्धा पहिल्या दिवशी 5 अध्याय होत नाहीत. लक्षात घ्या. फार फार 2-3 अध्याय घेऊन थांबतात माणसं. पण असं सर्वच गोष्टीला उशीर झालाय. त्यामुळे आज अगदी थोड्या वेळ, एक अर्धा तास आपण पुढे, अर्धा पाऊण तास कथेचा विचार पाहणार आहोत. वास्तविक प्रत्येक कार्याला प्रारंभ करत असताना मंगलाचरण करून प्रारंभ करावा, असा एक आपल्याकडे दंडक आहे, ज्याला नियम असं म्हणतात. नियमाचे 2 प्रकार. नियमाचा पहिला प्रकार त्याला म्हणतात लिखित नियम, नियमाचा दुसरा प्रकार त्याला म्हणतात अलिखित नियम. लिहून ठेवलेला जो नियम आहे त्याला लिखित स्वरूपातला नियम म्हणतात. कुठंच लिहिलेलं नाही पण त्या नियमाचं पालन केल्या जातं, अशा नियमाला म्हणतात अलिखित नियम. ऐका बरं, लिहिलेलं नाही पण नियम आहे. तसं मंगलाचरण करावं हा नियम आहे. मग तो अलिखित स्वरूपाचा नियम आहे. मग त्यामध्ये मंगलाचरणाचं चिंतन करत असताना
अगदी आज पहिला दिवस आहे, आपण रामकथेचा प्रारंभ करतोय. ज्ञानेश्वरी पारायणाला प्रारंभ करत असताना माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये मंगलाचरण करून ज्ञानेश्वरीला प्रारंभ केला. पहिली ओवी कोणती आहे ज्ञानेश्वरीतली? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. नमस्कार रूप मंगल. ते मला याच्यात गुंतायचं नाही, नाही तर हे पुन्हा थोडं जड जाण्याची शक्यता आहे. कारण मंगलाचरणाचे प्रकार आहेत, मग त्यातलं कोणतं मंगलाचरण केलं? हां, ते वस्तुनिर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि नमस्कार रूप मंगल. मंगलाचरणाचे 3 प्रकार पैकी नमस्कार रूप मंगल तिथे केलेलं आहे माऊलींनी. गाथ्याला प्रारंभ करत असताना गाथ्यामध्ये गाथेचं संशोधन करणारी जी अधिकारी मंडळी होऊन गेली, त्यांनी पहिला अभंग गाथेत त्या ठिकाणी घातलेला आहे. कोणता? समचरण दृष्टी. इथून प्रारंभ का? कारण तो अभंग मंगलाचरण परप्रकरणातला आहे, वस्तुनिर्देश रूप मंगल. तसं आपण ज्या कथेचा विचार पाहणार आहोत त्या कथेलाही प्रारंभ करत असताना गोस्वामी तुळशीदासजी महाराज मंगलाचरण केलेलं आहे. मग कोणाचं मंगलाचरण केलेलं आहे? प्रारंभी ज्यांचं करायला पाहिजे. कोणाचं? तो गणराया गणपती. ऐका बरं, गजाननाला त्या ठिकाणी अगोदर त्यांचं वर्णन करून, त्यांचं चिंतन करून, त्यांना नमस्कार करून, आणि नंतर या ग्रंथाचे जे मुख्य वक्ता आणि श्रोता आहेत त्यांना नमस्कार करून ग्रंथाला प्रारंभ केलेला आहे. वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि. ऐका, मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको किंवा भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यन्ति स्वांतस्थ मेश्वरं. मग भगवान शंकर, पार्वती माता, गणपती बाप्पा, सरस्वती माता यांना नमस्कार करून रामकथेला प्रारंभ. ऐका, रामकथा कशी आहे? अत्यंत गोड आहे. जीवनातल्या सर्व व्यथा जिथे संपतात, ज्या कथेत निवृत्त होतात, त्या कथेला म्हणतात रामकथा. जय जय राम कथा, 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 जय जय राम कथा. इसे श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय जय राम कथा, 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 जय जय राम कथा. हरे राम 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 हरे हरे, राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्वांनी टाळी वाजवायचे, भजन करायचंय, झोप लागू नये म्हणून, बरं का. हा. माझ्या पाठीमागे हे माईकवर कोणाचा आवाज येणार नाही, तुमचा आवाज आला पाहिजे माझ्याकडे. हरे राम
राम राम हरे हरे. शबास, धन्यवाद. हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद. एक साथ. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. टाळी 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 मायबाप. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. जय हो. हरे राम 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 हरे हरे. प्रभु रामचंद्र भगवान की. चला, थोडं म्हणजे कंटाळा जावा म्हणून करता, झोप लागण्याची शक्यता आहे. आणि ते काय असतंय, आपण जे ऐकतोय श्रवण करतोय ते अंतःकरणात मनात टिकून राहावं असं जर वाटत असेल तर त्याला एकच उपाय आहे. कुठला? भगवंताचं नामचिंतन. नामचिंतनाचा आधार घेतल्याशिवाय आपलं ज्ञान कधी टिकत नाही. म्हणून करता मधून मधून थोडं थोडं जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा सर्वांनी भजनामध्ये सहभागी व्हायचे मोठ्या श्रद्धेने. महाराज सांगण्याची वेळ येते हेच दुर्दैव आहे. म्हणजे अशी वेळच नाही आली पाहिजे. स्वयंप्रेरणेनं टाळी वाजवणे, मुखाने त्या ठिकाणी भजनात सहभागी होणे हे जमलं पाहिजे. चला, रामकथेचं चिंतन पाहत असतानाच पहिला दिवस आहे. म्हणून करता जास्त विस्तार न करता रामकथेचं तसं बघितलं तर मुख्य वक्ता कोण? मुख्य वक्ता आता आपल्याकडे म्हणतात काय, वंदे वाल्मिकी कोकिलम. आपल्यासाठी वाल्मिकी ऋषी कोण आहेत? आधी रामायण करते आहेत, आधी कवी आहेत. पण या रामायणाचा उगम कुठं झाला, रामायण कोणी सांगितलं याचा विचार जर करायचा झाला तर ऐका, ते पहिले या रामकथेचे त्या ठिकाणी जे वक्ते ते आहेत भगवान शंकर. कोण? भगवान शंकर. आणि श्रोते पार्वती माता. जेवढं काही ज्ञान आलेलं आहे, पंथ कोणतेही असू द्या, संप्रदाय कोणतेही असू द्या, पण हे बंद पडलं स्वर बरं. पंथ कोणतेही असू द्या, संप्रदाय त्या ठिकाणी कोणताही असू द्या, पण सर्वाचं मूळ जर आपण शोधायला गेलो तर ते मूळ कुठं जातं माहिती आहे का? अगदी शेवटचं टोक कुठे? महाराज त्या ठिकाणी भगवान शंकराकडे. म्हणून म्हणतात बघा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, ही आपली परंपरा. ऐका बरं, सर्वांचं मूळ काय आहे? प्रत्येक परंपरेला त्या ठिकाणी कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत, पूर्वी होऊन गेलेले सिद्ध पुरुष आहेत. मग असे सिद्ध किती आहेत? सिद्ध 84. किती? 84. मग ते प्रत्येक परंपरेला कुठला ना कुठला एखाद्या सिद्धाचा त्या ठिकाणी काय आहे? स्पर्श झालेला आहे. तसं मग या सर्व सिद्धांचे गुरु कोण असतील तर भगवान शंकर आहेत. शब्द लक्षात घ्या. 84 सिद्धाचा आपण म्हणतो ना, सिद्ध बेटी मेळा, सिद्ध 84. मग सर्वांचं मूळ भगवान शंकर आहेत. त्या भगवान शंकरांनी ही रामकथा सांगितली कोणाला? आपल्या पत्नीला.
ऐका बरं. हा, पती पत्नीमध्ये काय चर्चा असावी याचं सुद्धा चिंतन आपणाला रामायणात करता येतं. काहीतरी गप्पा मारण्यापेक्षा मग काय बोलणं असलं पाहिजे तर भगवान शंकरांनी पार्वती मातेला रामायण सांगितलं, रामकथा सांगितली. मग पार्वती मातेने ती रामकथा ऐकण्याची इच्छा व्यक्त केली, अंतःकरणामध्ये रामचरित्र जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. काय इच्छा व्यक्त केली याचं चिंतन करत असताना ऐका, तसं बघितलं बऱ्याच कथा झाल्यात गुरुजी. तुम्ही बहुतांशी पुराणं बघा, जे आपल्याकडे 18 पुराण आहेत, बहुतांशी पुराणं बघा. सर्व कथेचं चिंतन करत असताना आपणाला बहुतांश कथेचा प्रारंभ एका क्षेत्रातून दिसतो. कुठल्या? बद्रिकाश्रमातून. कुठं? बद्रिकाश्रमातून. पण किंवा नैमिषारण्यामध्ये, शब्द लक्षात घ्या. प्रत्येक कथेचं चिंतन करत असताना पण अशी एकच कथा आहे की ज्या कथेचा उगम प्रयाग क्षेत्रामध्ये, आपण काल होतो बघा तिथे, प्रयाग क्षेत्रामध्ये ज्या कथेचा उगम आहे ती कथा म्हणजे रामकथा. कारण त्या प्रयाग क्षेत्रामध्ये एक ऋषी आहेत. आता आपण, तुम्ही कुठल्या मार्गे कसं आलात काय माहिती नाही, आपण ते वर येताना बोर्ड होता बघा, भारद्वाज मुनी आश्रम 4 किलोमीटर. ऐका, ते भारद्वाज मुनीचा त्या ठिकाणी तिथे आश्रम आहे. कुठे? प्रयागामध्ये. हा, त्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी या कथेला प्रारंभ झालेला आहे. भारद्वाज मुनी बसही प्रयागा, 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 आश्रमातील काती अनुरागा, आश्रमातील काती अनुरागा, श्रीराम जय राम, जय जय राम, 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 जय जय राम, जय जय राम. आश्रमतीन का अति अनुरागा. तिथे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, या कथेला प्रारंभ झालेला आहे. ऐका, मग म्हणून करता अगोदर जी साधू संत मंडळी आहेत त्यांना नमस्कार केला. का नमस्कार केला? वास्तविक साधू संत गुरु या स्थानी त्यांना समजून, बंधव गुरुपद पद्म परागा, सुरुची सुवास सरस अनुरागा. ऐका, श्री गुरूंच्या चरण कमलाला त्या ठिकाणी नमस्कार करून या कथेला ग्रंथकर्त्याने प्रारंभ केलेला आहे. कोण आहे त्या ग्रंथाचे त्या ठिकाणी लेखक? तर जे वाल्मिकी ऋषी आहेत. ऐका, त्या वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं. आपल्याकडे आता ते शतकोटी म्हणतात, 100 कोटी, पण आपल्याकडे 100 रामायण उपलब्ध आहेत बघा. तुम्हाला किती माहिती आहेत? हा गुरुजी, वाल्मिकी रामायण, अजून भावार्थ रामायण, अजून हा तुलसी रामायण, अजून झालं, संपला आपला प्रोग्राम. ऐका बरं, 100 रामायण आहेत. किती?
100 उपलब्ध असणारे शतकोटी म्हणतात. हा, त्यामध्ये महाराज अध्यात्म रामायण एक आहे. अद्भुत रामायण बघितलं का तुम्ही? त्यातल्या कथाच अद्भुत आहेत महाराज अद्भुत रामायणामध्ये. ऐका, एक तर रामायण असं आहे, त्या रामायणात ओठाला ओठच चिकटत नाही प्रारंभापासून अंतापर्यंत. म्हणजे आता ओठाला ओठ न चिकटणे एवढं महाराज प्रयास केलाय त्या लेखकाने रामायण लिहित असताना. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ओठाला ओठ चिटकत नाही पूर्ण रामायण होईपर्यंत. मग शब्द प्रयोग किती व्यवस्थित जपून केला असेल त्यांनी त्या रामायणामध्ये. आता मला सांगा, राम असं म्हणताना मकार आला की ओठाला ओठ चिकटतो. राम म्हणताना ओठ तोंड उघडल्या जातं, पण म्हटल्यावर ओठाला ओठ चिकटतात की. पण त्या ग्रंथकर्त्याने रामायण असं सुद्धा नाव दिलं नाही त्या ग्रंथाला, कारण रामायण म्हणायला गेलं की ओठाला ओठ चिकटेल. मग ग्रंथात कुठेच राम नावाचा उल्लेख नाही, कारण मकार नाहीच आहे. मग ओष्टी शब्द कुठलेच नाहीत ओठाला ओठ चिकटणारे. मग महाराज त्यांनी काय केलंय, जिथे त्यांना राम म्हणायचंय तिथे त्यांनी त्या ग्रंथाला नाव सुद्धा त्यांनी दिलंय दशरथ नंदन. नाव काय? दशरथ नंदन. म्हणजे कोण? रामच. फक्त राम म्हणायचं नाही, ओठाला ओठ चिकटू द्यायचा नाही. मग दशरथ नंदन. आणि जिथे जिथे त्यांना, मग ऐका, अशी पुष्कळ रामायण आहेत. पण आपल्याकडे प्रमुख मानलं जातं ते वाल्मिकी रामायण, बरोबर, की जे मूलाधार म्हणून करता स्वीकारल्या जातं. कारण राम प्रभूच्या अवताराच्या अगोदर त्याची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. ओळियाची कीर्ती वाढली गहन, ओळियाची कीर्ती वाढली गहन, ओळियाची कीर्ती वाढली गहन, ओळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. म्हणून मूळ म्हणून करता वाल्मिकी रामायणाकडे बघतात. पण वाल्मिकी रामायण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्याला आकलन होईलच असं नाही. कारण ते कसं आहे? संस्कृत आहे महाराज. आपणाला संस्कृत कळतं काय? कळत नाही. त्याचं तेवढं अवलोकन होत नाही, आकलन होत नाही. मग आपली बुद्धी एवढी प्रगल्भ नाही की संस्कृत भाषेचं त्या ठिकाणी आपणाला आकलन होईल. मग त्यासाठीच वाल्मिकी ऋषी ज्यांनी वाल्मिकी रामायण लिहिलं आणि निजधामाला गेले, आणि परत गेल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण रामायण लिहिलं, पण ते एका विशिष्ट वर्गासाठी आहे. ऐका बरं, ज्यांना संस्कृत भाषेचं ज्ञान आहे त्यांच्यासाठी आहे. मग आणि किंवा की वाल्मिकी रामायण हा ज्ञानप्रधान ग्रंथ आहे. शब्द लक्षात घ्या, ज्ञानप्रधान ग्रंथ आहे. मग भक्तिप्रधान रामचरित्र लिहावं आणि सर्वसामान्यासाठी लिहावं असा विचार अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आणि वाल्मिकी ऋषींनी दुसरा अवतार घेतला. त्या अवतारात त्यांचं नाव आहे तुलसीदास महाराज. नाव काय आहे? तुलसीदास महाराज. की जे या आपण जी रामकथा पाहणार आहोत, रामचरित्र पाहणार आहोत, त्या ग्रंथाचे जे लेखक आहेत ते वाल्मिकी ऋषीचे दुसरे अवतार तुलसीदास महाराज. का बरं हे रामायण लोकांना एवढं प्रिय झालं? आता म्हणजे मला चांगलं आठवत आहे, जुन्या मंडळीच्या लक्षात येईल. एक 20 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी दररोज सकाळी रेडिओवरती या रामायणातल्या त्या ठिकाणी दररोज दोहे असायचे बघा. सकाळी सकाळी पहाटे पहाटे रामचरित मानस मधले दररोज सकाळी सकाळी दोहे असायचे. सर्वांना एवढं ते आवडलेलं होतं. लता दिदींनी गायलेलं आहे ते, लता दिदी मंगेशकर यांनी असायचे ते. आता काही नाही महाराज, आता सकाळी काय ऐकायला मिळेल काय सांगता येत नाही. पूर्वी रामायण, महाभारत, चरित्र असं काहीतरी ऐकायला मिळायचं, भावगीतं ऐकायला मिळायची, भक्तिगीतं ऐकायला मिळायची. चला जाऊ द्या. मग हे नेमके तुलसीदास महाराज कोण यांचं थोडक्यात चरित्र सांगतो आणि पुढे जातो. तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य संसारिक, तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य संसारिक असणारे तुलसीदास महाराज, पण यांनी हा ग्रंथ लिहिला
आणि हा ग्रंथ त्या ठिकाणी भगवंताला प्रिय झाला. काय झाला? भगवंताला प्रिय झाला. ते काय आहे? तुलसीदास महाराज, पुढे विचार येईल तो म्हणून करता तो थोडं पुढे ठेवतो. ते तुलसीदास महाराज विवाह झाला त्यांचा. यांच्या आईचं नाव त्या ठिकाणी हुलशी. बरं, हुलशी. हा, यांचं नाव तुलशी. आणि आई वारली, लहानपणीच वारली आई. हा, पण हे वाल्मिकी ऋषी आहेत महाराज. दुसरा अवतार घेतलेला. लहानपणी आई वारल्याच्या नंतर पार्वती मातेनं यांचा सांभाळ केलाय लहानपणी, पण यांना जाणवलं नाही आपणाला कोण सांभाळतंय. मग थोडे मोठे झाल्यावर यांचा विवाह झाला. यांच्या पत्नीचं नाव आहे त्या ठिकाणी रत्नावली. ऐका, आणि ते आता नवीन नवीन लग्न झालेलं, शब्द लक्षात घ्या. ते म्हणतात ना, आहार निद्रा भय मैथून सर्व येवनीशी समसमान. मग नवीन विवाह झालेला हे पत्नीमध्ये एवढे आसक्त महाराज, तुळशीदास महाराज एवढे आसक्त. एक वेळेस हे बाहेर गेलेले असताना, कामाला बाहेर गेलेले असताना यांच्या पत्नीला निरोप आला त्या रत्नावलीला की तुझे वडील फार आजारी आहेत आणि निरोप मिळाल्याबरोबर ज्या अवस्थेत आहेस त्या अवस्थेत तू त्या ठिकाणी माहेरी ये, लवकरात लवकर ये. तिला निरोप मिळाला. निरोप मिळाला की तिने पतीला वगैरे कोणाला काही सांगितलं नाही, फक्त शेजारच्या काकूला सांगितलं मी चालले म्हणे, माझ्या वडिलाची तब्येत खूप आजारी आहेत ते, आणि ती गेली निघून महाराज. संध्याकाळी जेव्हा तुळशीदास महाराज कामावरून घरी आले, बघितलं पत्नी दिसत नाही. शेजारच्या काकूला विचारलं, त्यांनी सांगितलं अरे बाबा तुझी पत्नी माहेरी गेली म्हणे. कधी येईल सांगितलं का? कधी येईल सांगितलं नाही. मग विचार केला की ही न सांगता निघून गेली, कधी येईल सांगितलं नाही, किती दिवस लागतात काय माहिती नाही, एवढ्या दिवस तिच्याशिवाय मी कसं राहू, यांच्या मनातला विचार. बरं, मग तुमच्या माझ्यासारखं जीवन आहे सर्वसामान्यासारखं, मग कसं राहू असा विचार करून चला म्हणे आपणच जाऊ. आणि तुळशीदास महाराज निघाले. ऐका बरं, निघाले. रस्त्याने जात असताना अंतःकरणामध्ये एकच विचार, काय? पत्नीला भेटायचं, पत्नीला भेटायचं. समोर नदीला पूर आलेला, पाऊस झालेला. हा, आणि महाराज अफाट पूर आहे, पण पलीकडे तर जायचंय, करावं काही काही कळेना. एवढ्यात वरी एक मनुष्य त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून मेला होता आणि त्याचं प्रेत फुगलेलं आणि ते पाण्यावर वाहत येत होतं. ते तुळशीदास महाराजांनी बघितलं, त्यांना ते प्रेत दिसलं नाही. मग त्यांना वाटलं माझ्या पत्नीचं माझ्यावर किती प्रेम आहे, मी येणार आहे हे लक्षात तिला माहीत असल्यामुळे तिनं माझ्यासाठी अलीकडून पलीकडे येण्याची व्यवस्था म्हणून ही नाव उभी केली आहे, नाव होडी. आणि होडी समजून, नाव समजून महाराज त्या प्रेतावरच बसले. नाही का, हाताने पाणी त्या ठिकाणी वारत 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 पलीकडे गेले, तिथं उतरले, सासरवाडीत गेले. नाही का, आता ते जुनी घरं महाराज, मोठी मोठी त्या ठिकाणी वाडे, हा, मोठं दार, त्याला आतून आगळ लावलेली, पूर्ण पॅक केलेलं. आवाज दिले पण आत काही आवाज गेले नाहीत. पुन्हा अशी फिरून बघितलं घराला चक्कर मारून, जसं पाण्यात माझ्यासाठी अलीकडे यावं म्हणून नाव सोडली होती, तसं घरात मी यावं म्हणून सुद्धा माझ्या पत्नीने माझ्यासाठी काही सोडलंय का बघावं म्हणून घराला अशी चक्कर मारली. बघितलं तर एक दोर लोंबकळताना दिसला खाली. तो दोर नव्हता, तो होता साप, भला मोठा साप. पण यांना साप नाही दिसला, मग दोर दिसला, दोर. का? हा, की अंतःकरणात ज्याच्या त्या ठिकाणी काम नावाचा विकार प्रवेश करता झाला त्याला काहीच कळत नाही महाराज. त्याला समोरचं काहीच कळत नाही. चला, ते म्हणतात ना, कामातुरानाम भयम न लज्जा. त्याला कशाची भीती वाटत नाही आणि त्याला कोणाची लाज सुद्धा वाटत नाही, ज्याच्या अंतःकरणात कामाने प्रवेश केला. चला, मग ते महाराज त्या ठिकाणी हा साप आहे असा विचार लक्षात घेऊन, साप नाही हा दोर आहे असा विचार लक्षात घेऊन त्यांनी त्या दोर समजून सापालाच पकडलं आणि त्याला धरून वर गेले, सापाला धरून. आणि वरती गेल्याच्या नंतर पत्नी जागी झाली, मालक वरी कशी आला? हा, ते म्हणे तू माझ्यासाठी जो दोर ठेवला होता त्या दोराला धरून वर आलो. ती म्हटली कुठं दोर ठेवलाय सांगा बरं. नदीवरून अलीकडे कसा आलात? तू माझ्यासाठी जी नाव ठेवली होती त्या नावेवर बसून आलो म्हणे, नावेत बसून. ते बरं ठीक आहे, जाऊ द्या म्हणे नावेचं, पण वरी कसा आलात? दोराला धरून. दाखवा बरं मी कुठे दोर तुमच्यासाठी बांधून ठेवला होता. आणि चल म्हणे दाखवतो. आणि त्या खिडकीजवळ आणलं यांनी तिला.
त्या रत्नावलीला. आणि हा बघ म्हणे हा दोर, तो दोर नव्हता, तिनं बघितलं दोर नव्हता, साप होता हे बघितलं. सापाकडे बघितलं, अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी धस्स झालं तिच्या. आणि ती म्हणायला लागली, स्वामी तुम्ही जेवढं प्रेम माझ्या या नासक्या देहावर करताय, एवढं प्रेम तुम्ही जर भगवान प्रभू रामचंद्रावरती केलं तर तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. पत्नीच्या मुखातलं वाक्य महाराज असं लागलं अंतःकरणाला. कोणाच्या? तुळशीदास महाराज. काय असतंय, कोण कधी गुरु होईल सांगता येत नाही. माझं बोलणं लक्षात घ्या. कोण कधी गुरु होईल सांगता येत नाही. म्हणून दत्तात्रय भगवंतांनी किती गुरु केलेत? 24 गुरु केलेत. ज्याच्याकडून एखादं चांगलं काही घ्यायला मिळालं की त्याला त्या ठिकाणी गुरुस्थानी मानायचं आणि त्याच्याकडनं तो चांगला गुण त्या ठिकाणी स्वीकारायचा. मग पत्नीच्या मुखातनं बाहेर पडलेलं हे वाक्य, नाथ तुम्ही जेवढं प्रेम या नासक्या कुचक्या शरीरावरती करताय आणि या शरीरासाठी तुम्ही एवढा त्रास सहन करून तुम्हाला साप न दिसता दोर दिसला, एवढं प्रेम जर तुम्ही भगवंतावरती केलं तर तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य ऐकलं आणि महाराज धक्काच बसला अंतःकरणाला. तिथंच आपल्या पत्नीच्या चरणावरती त्या ठिकाणी साष्टांग दंडवत घातला तुळशीदास महाराजांनी. ऐका, तुमच्या माझ्यासारखं जीवन आहे महाराज यांचं, अगदी संसारात बरबटलेलं जीवन, पण एका वाक्यानं जीवनाचा कायापालट झाला. पत्नीला नमस्कार केला आणि तिथून तुळशीदास महाराज निघून आले. ऐका बरं, चित्रकूटावरती भगवान प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी नामचिंतन सुरू आहे. अगदी गोविंद माधव श्याम भज मन राम राम राम. 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 गोविंद माधव श्याम भज मन राम. टाळी टाळी मायबाप एक साथ. जय हो. राम राम. राम नाम के बिना न कोई, राम नाम के बिना न कोई पावेगा विश्राम. गोविंद माधव श्याम भज मन राम राम राम. गोविंद माधव श्याम भज मन राम राम राम. राम नाम के बिना न कोई, राम नाम के बिना न कोई पावेगा विश्राम रे. गोविंद माधव श्याम भज मन राम राम राम. गोविंद माधव श्याम भज मन राम राम राम. कौशल्या के प्यारे दशरथ राज दुलारे. कौशल्या के प्यारे दशरथ राज दुलारे. तुम्हें वारंवार प्रणाम. गोविंद माधव श्याम भज मन राम राम राम. गोविंद माधव श्याम भज मन राम राम राम. कौशल्या के प्यारे दशरथ राज दुलारे. कौशल्या के प्यारे दशरथ राज दुलारे. तुम्हें वारंवार प्रणाम. गोविंद माधव श्याम भज मन राम राम राम. गोविंद माधव श्याम भज मन राम राम राम. भगवंताचं चिंतन सुरू झालं. बघता बघता 12 वर्ष झाले. आणि काय आहे की 12 वर्ष केलेली साधना ही काही ना काहीतरी फल देऊन जाते बरं, आहे का? मग ते काय झालं, हे दररोज बहिर्दिशेला जायचे गुरुजी. आणि जाताना एक झाड होतं, त्या झाडाला थोडं पाणी टाकून जायचे. त्या झाडामध्ये एक पिशाच राहत होता, भूत त्या झाडात. 12 वर्ष हे पाणी महाराज त्या ठिकाणी त्या भूताला मिळालं. 12 वर्षाच्या नंतर ते भूत प्रसन्न झालं. भूत असतं का? असतं का नसतं? तुमचं काय म्हणणं आहे मला एकदा सांगा, म्हणजे मी सांगतो असतं का नसतं. ते असतं का नसतं?
बरेच जण म्हणतात नसतं, पण मी म्हणतो असतं. आता हे तुम्ही म्हणाला अंधश्रद्धा आहे. कशाची अंधश्रद्धा आहे? चला मी तुम्हाला अजून माणसं दाखवतो. ते आज सुद्धा त्यांच्याबरोबर बोलतात, आज सुद्धा त्यांच्याबरोबर जेवण करतात. तुम्हाला जवळच आहे की लवळ लवळ, त्या लवळमध्ये एक माणूस आहे बघा, आज सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? काय ते भूत उन्माद, ते आयुर्वेदामध्ये 7 प्रकारचे जे उन्माद सांगितलेले त्यातला एक ते वातोन्माद, पित्तोन्माद, कफोन्माद, त्यातला एक भूतोन्माद सांगितलेला आहे. भूत उन्माद, ज्याला भूतबाधा झाली तो काय करतो माहितीये का? सर्वसामान्य माणसाला जे करता येत नाही ते ज्याला करता येतं, समजावं ह्याला भूत लागलंय. माझं बोलणं लक्षात येतं का बघा? सर्वसामान्य माणसाला जे करता येऊ शकणार नाही ते जो करतो, समजावं त्याला भूत लागलंय म्हणून ते त्यानं केलं. तुम्ही म्हणाल कसं काय? मला सांगा, इथून रामलालाच्या दर्शनाला जायचं म्हणलं तर 10 मिनिट तर लागतील की नाही? लागतील. पण ज्याच्या अंतःकरणात ज्याला भूत संचार झालेला आहे, ज्याला भूत लागलेलं आहे, ते 2 सेकंदात तिथं असतंय महाराज. लक्षात घ्या बरं. ते लवळचा माणूस तसंच आहे. आता लवळवरनं कुर्डवाडीला यायला कमीत कमी गाडीवर यायचं म्हणलं तर 10 मिनिट लागतात. शब्द लक्षात घ्या. पण ते माणूस एका मिनिटात तिथं असते, तर दुसऱ्या मिनिटात कुर्डवाडीत असते, तिसऱ्या मिनिटात बार्शीत असते. म्हणजे बघितलेलं आहे. आता ते आमच्याकडे म्हणजे आता ते म्हणून करता म्हणतात, देवाला जी उपाधी दिली ना, काय? पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. कारण ज्यांना हे भूत लागलं, सर्वसामान्याला जे जमतं त्याच्यापेक्षा यांनी विलक्षण केलं. पंढरीचं भूत ज्यांना लागलं त्यांनी विलक्षणच केलं ना महाराज. तुकोबरायांना हे भूत लागलं, कोणतं? पंढरपूरचं. सर्वसामान्याला जे जमणार नाही ते तुकोबरायांनी केलं. काय केलं? अरे मानव देह घेऊन निज धामा गेले. शब्द लक्षात. सर्वसामान्याला जमेल काय? जमणार ना. चला, माझा मुद्दा असा आहे, ते नाही असं नाही. आपल्या गीताशास्त्राने एक योनी स्वतंत्र सांगितली आहे, ती म्हणजे भूत. मग तुम्ही पूर्वी जास्त दिसायचे, आता थोडी मोजक्या माणसाला दिसतात. कोण? भूत. बरं, मग पूर्वी जास्त दिसायचे ना, आता का दिसत नाहीत? त्याचं कारण असं आहे, एकदा विचारलं होतं भूताला, भूताची अशी टोळी बसलेली होती, त्यांना विचारलं, का हो तुम्ही पहिलं सारखेच दिसायचात, कुठंतरी दिसायचात एखाद्या पडक्या वाड्यात, एखाद्या बुळीमध्ये, अंधारात, ओढ्यामध्ये. पानंद आहे का तुमच्याकडे? दिसायचात, एखाद्या झाडावर दिसायचात पहिलं, आता का दिसत नाहीत? त्या भूताला विचारल्यावर त्यातलं एक भूत म्हणलं, महाराज आम्ही आता का गावाच्या जवळ येत नाहीत, माणसाच्या जवळ येत नाहीत? मी म्हटलं का येत नाहीत? माणसंच आमच्यापेक्षा वरचं वागायला लागलेत. मग कुठं त्यांच्या नादी लागत बसाव, असं कोण म्हटले? भूत म्हटलं महाराज. चला जाऊ द्या. माझा मुद्दा असा आहे की भूत नसतं असं नाही. देव मानतोय ना, देव जसा आहे तशीच ती एक स्वतंत्र येऊन आहे. तसं ते 12 वर्ष त्या झाडाला पाणी टाकलेलं, आणि महाराज ते भूत झालं ना प्रसन्न. तुळशीदास महाराजांना बोला, महाराज मी प्रसन्न आहे तुमच्यावर, काय मागायचंय ते मागा. त्यावेळेस तुळशीदास महाराज म्हटले, बरं झालं तुम्ही प्रसन्न झालात, मला एकच इच्छा आहे माझ्या अंतःकरणात, काही मागा द्यायला तयार आहे, मला रामाचं दर्शन करायचं. आणि राम हे नाव ऐकलं की ते सरलं ना माग, पळे भूतबाधा. राम नाव जमत नाही कुणाला, मला माणसाला म्हणायचं नाही बरं का, श्लेष अलंकाराने बोललो. भूताला राम नाव जमत नाही. चला जाऊ द्या. आता ज्यांना जमत नाही त्यांना ते म्हणा असा माझा आग्रह नाही. मग महाराज त्या ठिकाणी राम म्हटलं की ते असं 4 पावलं मागं सरलं. काय म्हटलं? रामाचं दर्शन. तुळशीदास महाराज म्हटले रामाचं दर्शन करायचं. पुन्हा ते 4 पावलं मागं सरलं, हात जोडले, हे बघा पाया पडतो म्हणे तुमच्या, पण ते नाव घेऊ नका. तुम्हाला त्याचं दर्शन करायचंय का? त्याचं दर्शन करण्याचं साधन मी तुम्हाला प्राप्त करून देतो, पण माझ्यात सामर्थ्य नाही त्याचं दर्शन करून द्यायचं. मग एक काम करा, तुम्ही दररोज जिथे कथा ऐकायला जाताय का, तिथे सर्वात अगोदर एक म्हातारा येतो म्हणे, आणि सर्व उठून गेल्यावर निघून जातो. तुम्ही त्याचे पाय पकडा, तो तुम्हाला रामाचं दर्शन करून देईल. कारण तो येणारा म्हातारा साधा सुद्धा सामान्य नाही, तो प्रत्यक्ष हनुमंत आहे. कोण आहे? मारुती आहे, जो दररोज रामकथा ऐकायला येतो. ऐका बरं, आपल्याकडे अशी एक धारणा आहे गुरुजी, जिथे जिथे रामकथा चाललेली असते, रामायण होणार असतं, तिथे तिथे ते वाचक सूचक मंडळी असतात ना, भावार्थ रामायणाचं करताना आमच्याकडे करतात बघा, की 2 पाठ ठेवत नाहीत वाचकासाठी सूचकासाठी, मग 3रा एक ठेवतात समोर.
कारण त्या ठिकाणी त्या गादीवरती हनुमंतरायांनी त्या पाटावरती येऊन बसावं कथा ऐकायला, म्हणजे त्यांना जागा द्यावी, त्यांना आसन द्यावं, अशी एक धारणा श्रद्धा. कारण रामप्रभूने त्यांना म्हटलेले की तुम्ही इथेच राहा निजधाम गमनाच्या वेळी. काय करू, जिथं जिथं रामायण चालू असेल तिथं तिथं जाण माझं चरित्र आहे का, असं रामानं सांगितलेलं असल्यामुळे हनुमंतराय महाराज त्या ठिकाणी काय करतात, रामकथेच्या ठिकाणी येतात. म्हणून करता ते बरेच कथाकार मंडळी हनुमंतरायाला त्या ठिकाणी आग्रह करतात बघा. आये आये हनुमान विराजिए, आये हनुमान विराजिए, आइए हनुमान विराजिए, आइए हनुमान विराजिए, आये हनुमान विराजिए, आये हनुमान विराजिए, आइए हनुमान विराजिए, आइए हनुमान विराजिए, पधारिए अंजनी कुमार, पधारिए अंजनी कुमार, आइए हनुमान विराजिए, आइए हनुमान विराजिए, आइए हनुमान विराजिए, पधारिए अंजनी कुमार, पधारिए अंजनी कुमार, आइए महान विराजिए, आइए हनुमान विराजिए, आइए हनुमान पधारिए अंजनी कुमार, आइए हनुमान विराजिए. ते प्रत्यक्ष हनुमंतराय आहेत, ते तुम्हाला रामाचं दर्शन करून देतील. असं म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी ह्यांनी लक्षात ठेवलं, सर्वात अगोदर कोण येतो, सर्वात नंतर कोण जातो, चेहरा लक्षात ठेवला. आणि मग तिसऱ्या दिवशी कथा झाली की ते बाबा चालले होते काठी टेकत काठी टेकत काठी टेकत, थोडं दूर जाऊ दिलं आणि तुळशीदास महाराजांनी त्यांचे पाय पकडले. पाय सोडायला तयार नाहीत. तो म्हातारा म्हणायचा, बाबा अरे पाय सोड, हा माझ्याकडे तुला द्यायला काही नाही. हा त्यावेळेस तुळशीदास महाराज म्हणतात, अहो महाराज, मला जे पाहिजे फक्त तुम्हीच देऊ शकता, दुसरं कोणी देऊ शकत नाही. हा बघितलं यांनी, हा तुम्ही म्हणे सर्वांना फसवत असाल सर्वसामान्य वेशामध्ये येऊन, पण मला फसवू शकणार नाही. मग हनुमंतरायाने थोडं ज्ञानदृष्टीनं बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा सामान्य नाही, हा कोण आहे, प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषी आहे. हा दुसरा त्या ठिकाणी अवतार घेतला यांनी. काय इच्छा आहे म्हणे, मला रामाचं दर्शन करायचं. आणि मग हनुमंतरायाने तुळशीदास महाराजांना भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन करवून दिलं, घडवून दिलं. आणि रामप्रभूचं दर्शन झाल्याच्या नंतर रामप्रभूच्या आज्ञेने महाराज तुळशीदास महाराजांनी त्या ठिकाणी ग्रंथ लिहायला सुरुवात केली. आणि रामप्रभूच्या कृपेनं त्या ठिकाणी हा ग्रंथ अगदी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी संपन्न झाला. की असे या ग्रंथाचे लेखक आहेत कोण, तुळशीदास महाराज, जे सर्वसामान्य होते तुमच्या माझ्यासारखे, पण पत्नीच्या एका वाक्यानं महाराज त्या ठिकाणी जीवनाचा कायापालट झाला. सुंदर अशी रामकथा त्यांनी लिहिली. नेमकं काय चरित्र आहे, भक्तिप्रधान असणारं त्या ठिकाणी हे रामचरित्र, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आपण तो त्या ठिकाणी उद्याच्या कथासत्रामध्ये पाहू. पुढे हरिपाठ आहे, नंतर कीर्तन आहेत, म्हणून उद्या बरोबर वेळेवरती कथा सुरू होईल, याची सर्वांनी दक्षता घ्यायची. बरोबर 2 ते 5 3 तास दररोज
सर्वांनी 2 मिनिट भजन